हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10चं सायन्स आणि त्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स 19 and 20. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पिरियडिक ट्रेंड्सची. जसं आपण मागच्या व्हिडिओतही सांगितलं की आपल्याला बघायचे पिरियडिक ट्रेंड्स. ॲटॉमिक रेडियस असेल, ॲटॉमिक साईज असेल, त्यानंतर असेल मेटॅलिक कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि हे सगळे ट्रेंड्स बघायसाठी आपल्याला कळायला पाहिजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो आता बघा पिरियडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. आता फर्स्ट ट्रेंड बघू आपण ॲटॉमिक साईज. बघा फर्स्ट ट्रेंड बघू आपण ॲटॉमिक साईज. सो ॲटॉमिक साईज बघायचं असेल मीन्स ॲटमचा साईज काय असेल ते आपल्याला बघायचं आहे आणि त्याचा ट्रेंड अलॉंग द पिरियड. आता ट्रेंड मध्ये आपण टू टाइप्स मध्ये ट्रेंड बघतो. बघा आता हा जर एक मॉडर्न पिरियडिक टेबलचा आपण स्ट्रक्चर बघितलं. बघा आता एक आउटलुक बघून घेऊ मॉडर्न पिरियडिक टेबलचा. आणि आउटलुक मध्ये बघा एक ट्रेंड असेल अलॉंग द पिरियड, एक ट्रेंड असेल अलॉंग द पिरियड ज्यामध्ये आपण पिरियड्स बघितले. आपण हॉरिझॉन्टल रोजला म्हणतो आपण पिरियड्स आणि अलॉंग द पिरियड्स मीन्स फ्रॉम लेफ्ट टू राईट. अलॉंग द पिरियड्स मीन्स फ्रॉम लेफ्ट टू राईट इन पिरियड. लेफ्ट टू राईट इन पिरियड. पिरियड मध्ये जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जाऊ त्याला म्हणू आपण अलॉंग द पिरियड. आणि त्यानंतर सेकंड ट्रेंड असेल डाऊन द ग्रुप. बघा आता सेकंड ट्रेंड असेल आपला डाऊन द ग्रुप ज्यामध्ये आपण बघा आता डाऊन द ग्रुप. फर्स्ट ट्रेंड बघितला आपण लेफ्ट टू राईट इन पिरियड. पिरियड मध्ये आपण जाऊ लेफ्ट टू राईट, लेफ्ट कडून राईट कडे. हॉरिझॉन्टल रोजला आपण पिरियड्स म्हटलं आणि लेफ्ट टू राईट जो आपण पिरियड्स मध्ये. आणि डाऊन द ग्रुप आता ग्रुप असतील व्हर्टिकल कॉलम. सो आपण जो ट्रेंड बघू तो बघू डाऊन द ग्रुप. आता आपल्याला ट्रेंड बघायचा ॲटॉमिक साईजचा लेफ्ट टू राईट मीन्स अलॉंग द पिरियड अँड डाऊन द ग्रुप. बघा लेफ्ट टू राईट इन पिरियडलाच म्हणतात अलॉंग द पिरियड. सो अलॉंग द पिरियड अँड डाऊन द ग्रुप. अलॉंग द पिरियड जात आहे म्हणजेच कसं जात आहे आपण लेफ्ट टू राईट. सो ॲटॉमिक साईज काय असेल बघून घ्या. ॲटॉमिक साईज काय असेल. सो ॲटॉमिक साईज डिपेंड करते ॲटॉमिक रेडियसवर. बघा आता ॲटॉमिक साईज सांगायचं असेल तर आपल्याला सांगावं लागेल ॲटॉमिक रेडियस. सो ॲटॉमिक साईज डिपेंड करेल ॲटॉमिक रेडियस वरती. आणि ॲटॉमिक रेडियस असेल डिस्टन्स. बघा आता ॲटॉमिक रेडियस असेल डिस्टन्स फ्रॉम. बघा डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस, डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस टू आउटर मोस्ट शेल. बघा आता ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस काय असेल तर डिस्टन्स ॲटॉमिक साईज डिपेंड असेल ॲटॉमिक रेडियसवर. आणि ॲटॉमिक रेडियस काय असेल तर डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस टू आउटर मोस्ट शेल मीन्स जितकं डिस्टन्स असेल न्यूक्लियस. बघा आता एक ॲटम घेऊन घेऊ आपण. ॲटमचा घेतला आपण न्यूक्लियस. आता पॉझिटिव्ह चार्ज असेल तर हा असेल ॲटमचा न्यूक्लियस. त्यानंतर बघा ही आली फर्स्ट शेल, ही आली त्याची सेकंड शेल. आणि जर या ॲटमची जे सेकंड शेल आहे बघा ही असेल फर्स्ट शेल. फर्स्ट शेल इज के, सेकंड शेल इज एल. अँड सेकंड शेल जर आउटर मोस्ट शेल असेल बघून घ्या. सेकंड शेल जर आउटर मोस्ट शेल असेल तर डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस, न्यूक्लियस पासून तर आउटर मोस्ट शेल पर्यंतचा डिस्टन्स, न्यूक्लियस पासून तर आउटर मोस्ट शेल पर्यंतचा डिस्टन्स यालाच म्हणतो आपण ॲटॉमिक रेडियस. बघा आता जर न्यूक्लियस पासून तर आउटर मोस्ट शेल पर्यंतचा डिस्टन्स बघितलं तर त्याला म्हणतो आपण ॲटॉमिक रेडियस. आणि ॲटॉमिक रेडियसवर डिपेंड असेल ॲटॉमिक साईज. आता जितकी मोठी ॲटॉमिक रेडियस असेल, जितकी मोठी ॲटॉमिक रेडियस असेल तितकाच मोठा असेल ॲटॉमिक साईज. आणि जर ॲटॉमिक रेडियस स्मॉल असेल तर ॲटॉमिक साईज सुद्धा काय असेल स्मॉल असेल. मीन्स ॲटॉमिक साईज डायरेक्टली डिपेंड करते ॲटॉमिक रेडियस वरती. जर ॲटॉमिक रेडियस वाढत असेल तर ॲटॉमिक साईज वाढत जाईल. जर ॲटॉमिक रेडियस कमी होत असेल तर ॲटॉमिक साईज कमी होत जाईल. मीन्स ॲटॉमिक साईज आपण घेतो ॲटॉमिक रेडियस वरून. सो आता नेक्स्ट बघू आपण ट्रेंड ऑफ ॲटॉमिक साईज इन पिरियड मीन्स अलॉंग द पिरियड अँड डाऊन द ग्रुप. सो आपण ट्रेंड बघत होतो ॲटॉमिक साईजचा अलॉंग द पिरियड अँड डाऊन द ग्रुप. सो आपण जसं सांगितलं होतं की जर तुम्हाला ट्रेंड्स इन पिरियडिक टेबल पाहिजे असेल तर तुम्हाला आलं पाहिजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो त्यानुसारच बघून घेऊ आपण. बघा आता फर्स्ट एलिमेंट असेल हायड्रोजन. बघा आता हायड्रोजन खाली असेल लिथियम, लिथियम खाली असेल सोडियम आणि सोडियम खाली असेल पोटॅशियम इन अ पिरियडिक टेबल. बघा फर्स्ट ग्रुप जर पाहिला आपण ग्रुप 1 तर ग्रुप 1 मध्ये दिसेल तुम्हाला हायड्रोजन, त्याखाली लिथियम, सोडियम, पोटॅशियम, त्याखाली असेल रुबेडियम, सीसियम अँड फ्रान्सियम. सो हा जो ग्रुप आहे यामध्ये बघा हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर असेल 1, त्यानंतर लिथियमचा ॲटॉमिक नंबर असेल 3, त्यानंतर सोडियमचा ॲटॉमिक नंबर असेल 11 आणि पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर असेल 90. सो इतके एलिमेंट जरी आपण घेतले तरी आपल्याला ॲटॉमिक साईजचा ट्रेंड कळून जाईल. सो बघून घ्या आता
ॲटॉमिक नंबर 1 आहे, ॲटॉमिक नंबर इज डिनोटेड बाय झेड. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फर्स्ट शेलची कॅपॅसिटी जर बघितली आपण तर फर्स्ट शेलची कॅपॅसिटी असेल 2 इलेक्ट्रॉन्स, सो फर्स्ट शेलमध्ये आला 1 इलेक्ट्रॉन. त्यानंतर 2 इलेक्ट्रॉन्स कॅपॅसिटी असेल तर नेक्स्ट इलेक्ट्रॉन जाईल नेक्स्ट शेलमध्ये, बघा के शेल असेल त्यानंतर असेल एल. सो सोडियम बघितलं फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये असेल 8 इलेक्ट्रॉन्स, 2 + 8 झाले 10, रिमेनिंग 1 आहे, सो नेक्स्ट जाईल नेक्स्ट शेलमध्ये. बघा आता एम, त्यानंतर बघा 19, सो 19 मध्ये जर बघितलं 2 8, बघा आता 19चे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं तर असेल 2 8 8 1. बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2 8 8 1 अँड लास्ट इलेक्ट्रॉन जाईल एन शेलमध्ये. सो बघा आता जर आपण डाऊन द ग्रुप येत असेल तर ऑलवेज बघा जो लास्ट शेल आहे त्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे 1. बघा इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल 1, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल 1, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल 1. मीन्स जर आपल्याला विचारलं ग्रुप 1 ची आयडेंटिटी काय असेल तर जर लास्ट सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल तर तो एलिमेंट असेल ग्रुप 1 चा. बघा एमसीक्यू मध्ये असे क्वेश्चन्स येऊ शकतात की तुम्हाला विचारतील की हा एलिमेंट ग्रुप 1 चा आहे किंवा ग्रुप 2 चा आहे किंवा ग्रुप 3 चा आहे, बरोबर. ग्रुप 1 2 3 4 असा 1 to 18 कुठलाही ग्रुप तुम्हाला देऊ शकतात आणि तुम्हाला सांगावं लागेल की हा एलिमेंट कुठल्या ग्रुपचा असेल आणि ग्रुपचा नंबर जर सांगायचा असेल तर त्यासाठी लिहायचं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि जर फर्स्ट ग्रुपचा एलिमेंट असेल तर त्यासाठी त्याच्यात लास्ट शेलमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल 1. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर आउटर मोस्ट शेलमध्ये 1 आहे तर तो आहे ग्रुप 1 चा एलिमेंट. त्यानंतर बघा जसं आपण डाऊन द ग्रुप येत असेल बघून घ्या. फर्स्ट इलेक्ट्रॉन, फर्स्ट जो एलिमेंट आहे हायड्रोजन, याचा जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे तो आला फर्स्ट शेलमध्ये. त्यानंतर लिथियम असेल, याचा जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे तो आला एल मध्ये. सोडियमचा जर लास्ट इलेक्ट्रॉन बघितला तो आला एम मध्ये आणि पोटॅशियमचा जर लास्ट इलेक्ट्रॉन बघितला तो आला एन मध्ये. सो ऑलवेज काय होतं जेव्हा आपण डाऊन द ग्रुप येत आहे, बघा आता एक ग्रुप लिहिला आपण व्हर्टिकली आणि डाऊन द ग्रुप येत आहे. डाऊन द ग्रुप येताना आपल्या लक्षात येत असेल की प्रत्येक नवीन एलिमेंट जेव्हा येतो तेव्हा काय होतंय तर एक न्यू शेल ऍड होते. बघा इथं के शेल वर खतम झालं, इथं एल वर झालं, इथं एम वर झालं आणि इथं एन वर. मीन्स प्रत्येक वेळेस जेव्हा आपण डाऊन द ग्रुप आलो तेव्हा आपल्याला काय करावं लागलं, एक नवी शेल ऍड करावं लागली. मीन्स याचा जर आपण बघितलं हा असेल पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस, बघा थोडं साईडनं काढून घेऊ. पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस असेल आणि फर्स्ट शेल, बघा याचा जो हायड्रोजन असेल याचा ॲटम दिसेल असं, ठीक आहे. फर्स्ट न्यूक्लियस अँड 1 इलेक्ट्रॉन. जर आपण बघितला लिथियमचा तर बघा लिथियमचा दिसेल, बघा पॉझिटिव्ह चार्ज फर्स्ट शेल अँड सेकंड शेल. यामध्ये नंबर ऑफ शेल असतील 2. बघा यामध्ये नंबर ऑफ शेल असेल 1, यामध्ये नंबर ऑफ शेल असतील 2. त्यानंतर बघा थर्ड मध्ये नंबर ऑफ शेल, बघा पॉझिटिव्ह चार्ज ह्याली फर्स्ट शेल, ह्याली सेकंड आणि ह्याली थर्ड शेल. बघा नंबर ऑफ शेल्स असतील 3. त्यानंतर पोटॅशियम, बघा पोटॅशियम मध्ये नंबर ऑफ शेल्स असतील 1 2 3 and 4. मीन्स ऑलवेज जेव्हा आपण डाऊन द ग्रुप येत आहे तेव्हा एक न्यू शेल ऍड होत आहे. बघा लक्षात येत असेल आपल्या के एल एम एन. प्रत्येक वेळेस जेव्हा आपण डाऊन द ग्रुप येतो तेव्हा एक न्यू शेल काय होत आहे ऍड होत आहे. बघा इथे 1 शेल असेल, इथे 2 शेल, इथे 3 आणि इथे 4. जेव्हा आपण आणखी रुबिडियम घेऊ तेव्हा नंबर ऑफ शेल असेल 5, सीसीएम घेऊ तेव्हा नंबर ऑफ शेल असेल 6 आणि फ्रान्सियम घेऊ त्यावेळेस नंबर ऑफ शेल असतील 7. मीन्स ऑलवेज जेव्हा आपण डाऊन द ग्रुप येतो तेव्हा नंबर ऑफ शेल काय होत जातात तर इन्क्रीज होत जातात. आणि नंबर ऑफ शेल जर इन्क्रीज होत असेल तर न्यूक्लियस पासून तर आउटर मोस्ट शेल पर्यंतचं डिस्टन्स सुद्धा इन्क्रीज होत जाईल. मीन्स बघा आता इथे 1 शेल असेल तर न्यूक्लियस पासून तर आउटर मोस्ट शेल पर्यंतचं डिस्टन्स कमी असेल ऍज कम्पेअर टू 2 आणि 2चं कमी असेल ऍज कम्पेअर टू 3, 3चं कमी असेल ऍज कम्पेअर टू 4. मीन्स जसं नंबर ऑफ शेल ऍड होत जाईल तसं डिस्टन्स वाढत जाईल फ्रॉम न्यूक्लियस टू आउटर मोस्ट शेल. आणि न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट शेलचा डिस्टन्स वाढत असेल तर त्याचा वाढत जाईल ॲटॉमिक रेडियस. बघा आता न्यूक्लियस पासून तर आउटर मोस्ट शेलचा डिस्टन्स वाढत असेल तर त्याचा वाढत जाईल ॲटॉमिक रेडियस. आणि ॲटॉमिक रेडियस जर वाढत असेल, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजिंग असेल तर ॲटॉमिक साईज सुद्धा काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. ॲटॉमिक साईज सुद्धा काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल जेव्हा आपण जाऊ डाऊन द ग्रुप. जेव्हा आपण डाऊन द ग्रुप जाऊ ॲटॉमिक रेडियस करत जाईल इन्क्रीज. बघा डाऊन द ग्रुप मध्ये ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज. बघा एक ट्रेंड बघितला आपण डाऊन द ग्रुप ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत असेल तर ॲटॉमिक साईज सुद्धा काय होईल, इन्क्रीज. मीन्स डाऊन द ग्रुप मध्ये ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत जाईल आणि ॲटॉमिक रेडियस सुद्धा काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. बिकॉज जेव्हा आपण डाऊन द ग्रुप जातो तेव्हा एक न्यू शेल ऍड होत जाते. रिझन सांगायचं झालं तर रिझन असेल जेव्हा आपण डाऊन द ग्रुप जातो तेव्हा एक न्यू शेल ऍड होत जाते आणि एक न्यू शेल जर ऍड होत असेल तर ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत जाते आणि ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत असेल तर ॲटॉमिक साईज सुद्धा काय होत जाईल,
इन्क्रीज होत जाईल. बघा आता आपण बघितलं ॲटॉमिक साईज काय असेल, त्यानंतर आपण बघितलं ॲटॉमिक रेडियस काय असेल, त्यानंतर बघितलं आपण ॲटॉमिक साईज अँड रेडियसचा ट्रेंड डाऊन द ग्रुप. आणि आता आपण बघणार आहोत ॲटॉमिक रेडियसचा ट्रेंड और ॲटॉमिक साईजचा ट्रेंड along the period. Along the period means left to right in a period. So आपण त्यासाठी एक एक्झाम्पल घेतलाय आणि आपण घेतलेला आहे सेकंड पिरियड. बघा आता सेकंड पिरियड आपण घेतलेला आहे आणि जसं आपण ग्रुप 1 मध्ये बघितलं, ग्रुप 1 मध्ये जर आयडेंटिफाय करायचं असेल की हा एलिमेंट कुठल्या ग्रुपचा आहे, तर ग्रुप 1 मध्ये बघितला आपण लास्ट इंटरिंग इलेक्ट्रॉन जो आहे तो जर 1 असेल तर तो एलिमेंट असेल ग्रुप 1 चा. तसंच जर नंबर ऑफ शेल्स, बघा आता इथे नंबर ऑफ शेल असेल 2 2 2, सगळ्या ठिकाणी जर बघितलं तर नंबर ऑफ शेल आहे 2 आणि लास्ट इंटरिंग इलेक्ट्रॉन जो आहे तो सेकंड शेल मध्ये आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जरी इन्क्रीज करत असतील तरी लक्षात येते की लास्ट इंटरिंग इलेक्ट्रॉन मीन जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे तो गेलाय सेकंड शेल मध्ये. इथे बघा 1 इलेक्ट्रॉन असेल, लास्ट इलेक्ट्रॉन आहे आणि तो गेलाय सेकंड मध्ये. इथे 2 इलेक्ट्रॉन्स असतील आणि 2 इलेक्ट्रॉन गेले सेकंड शेल मध्ये. इथे 3 4 5 6 7 and 8 हे सगळे इलेक्ट्रॉन्स ऍड झालेले आहेत सेकंड शेल मध्ये आणि इलेक्ट्रॉन्स जर सेकंड शेल मध्ये ऍड होत असतील तर तो एलिमेंट आहे ग्रुप 2 चा. सो हे एक आयडेंटिफाय करू शकतो आपण की ग्रुप 2 चा एलिमेंट कसा फाइंड करू शकतो. त्यानंतर बघा आपल्याला बघायचा ॲटॉमिक साईज अँड ॲटॉमिक रेडियसचा ट्रेंड अलॉंग द पिरियड मीन्स लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. बघा आता लेफ्ट टू राईट जात आहे आपण, लेफ्ट टू राईट इन पिरियड. सो लेफ्ट टू राईट इन पिरियड मध्ये बघा लेफ्ट टू राईट इन पिरियड. आता लेफ्ट टू राईट जेव्हा आपण पिरियड मध्ये जात असेल आपल्या लक्षात येत आहे की जो इलेक्ट्रॉन ऍड होत आहे तो सेम शेल मध्ये ऍड होत आहे. बघा इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड इन सेम शेल. जर आपण लेफ्ट टू राईट जात असाल तर इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड इन सेम शेल. इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड इन सेम शेल. इलेक्ट्रॉन्स जे ऍड होत आहेत ते सेम शेल मध्ये ऍड होत आहेत. बघा सेकंड शेल मध्येच इलेक्ट्रॉन आहे, सेकंड शेल मध्ये आणि प्रत्येक इलेक्ट्रॉन जो ऍड झालेला आहे तो सेकंड शेल मध्ये झालेला आहे. आणि त्यानंतर फक्त इलेक्ट्रॉन्सची संख्या नाही वाढणार. जर ॲटॉमिक नंबर वाढत असेल तर फक्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स नाही वाढत तर नंबर ऑफ प्रोटॉन सुद्धा वाढत जातात. मीन्स न्यूक्लिअर चार्ज वाढत आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढत आहे म्हणजे काय होत आहे, इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड इन सेम शेल, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. बघा आता न्यूक्लिअर चार्ज काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. आता न्यूक्लियसवर जो चार्ज आहे तो आहे प्रोटॉन्समुळे आणि ॲटॉमिक नंबर जर वाढत असेल तर नंबर ऑफ प्रोटॉन्स इन्क्रीज करतील आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स सोबत काय इन्क्रीज करतील, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढत आहे म्हणजे काय वाढत आहे, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस अलॉंग द पिरियड. आता अलॉंग द पिरियड मध्ये काय होत आहे तर सेम शेल मध्ये इलेक्ट्रॉन ऍड होत आहे, त्यानंतर न्यूक्लिअर चार्ज काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. आणि जितका जास्त न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज करेल, आता बघा हे असतील इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज असतील. आणि जर तुम्ही बघितलं न्यूक्लियस और प्रोटॉन्स जर बघितलं तर प्रोटॉन्स असतील पॉझिटिव्हली चार्ज. तर इलेक्ट्रॉन्स आहेत निगेटिव्हली चार्ज आणि प्रोटॉन्स आहेत पॉझिटिव्हली चार्ज. आता प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स मध्ये असेल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि जसा जसा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स इन्क्रीज करतील हा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हा इन्क्रीज करत जाईल बिटवीन द टू अपोजिट चार्जेस. आणि टू अपोजिट चार्जेस मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज केल्याने ते जे इलेक्ट्रॉन्स आहे विथ अ ग्रेटर फोर्स न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट होतील आणि न्यूक्लियस कडे अट्रॅक्टेड झाल्यानं अलॉंग द पिरियड जर जात गेलो आपण तर न्यूक्लिअर ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत जाईल. बघा आता काय होत जाईल तर पॉझिटिव्ह चार्ज वाढत आहे बिकॉज न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत आहे. न्यूक्लिअर चार्ज का बरं इन्क्रीज होत आहे, बिकॉज ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत आहे अलॉंग द पिरियड. ॲटॉमिक आणि प्रोटॉन सोबत काय वाढत असतील, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि सेम शेल मध्ये ऍड झाल्याने नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सही वाढत आहे, नंबर ऑफ प्रोटॉन्सही वाढत आहे. आणि दोन्ही अपोजिट चार्जेस असल्याने प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स आर अपोजिटली चार्ज आणि दोन्ही अपोजिट चार्ज असल्याने ते दोन्ही एकमेकाला काय करतील, फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवतील. मीन्स एकमेकाकडे अट्रॅक्ट होतील. पॉझिटिव्ह चार्ज कडे निगेटिव्ह चार्ज काय होईल, अट्रॅक्ट होईल आणि अट्रॅक्ट झाल्याने सेम शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामुळे जे रेडियस आहे ॲटॉमिक रेडियस ते होत जाईल डिक्रीज और ॲटॉमिक साईज होत जाईल डिक्रीज. बघा ॲटॉमिक साईज होत जाईल डिक्रीज फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियडिक टेबल. लेफ्ट टू राईट जर पिरियडिक टेबल मध्ये गेलो आपण तर ॲटॉमिक साईज होत जाईल डिक्रीज बिकॉज ग्रेटर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. जे न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत आहे, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाला, इलेक्ट्रॉन सेम शेल मध्ये ऍड झाले त्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत गेला आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत जाईल तर ॲटॉमिक साईज होत जाईल डिक्रीज फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. सो आपण बघितला ट्रेंड इन पिरियडिक टेबल, ॲटॉमिक साईज आणि ॲटॉमिक साईज डाऊन द ग्रुप इन्क्रीजेस, अलॉंग द पिरियड होत जाईल डिक्रीज. अलॉंग द पिरियड मीन्स लेफ्ट टू राईट डिक्रीज होत जाईल आणि डाऊन द ग्रुप मीन्स फ्रॉम अबोव अप टू डाऊन इन्क्रीज होत जाईल. अलॉंग द पिरियड डिक्रीज, डाऊन द ग्रुप इन्क्रीज.